नंतरची एक धक्कादायक बातमी आहे नागपूरमधून। नागपूर विद्यापीठातील कराटे संघातील विद्यार्थिनींशी तरुणांनी गैरवर्तन केलंय। फलकुमा एक्सप्रेसमध्ये तरुणांनी विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केलं। विद्यार्थिनींची सुरक्षा आणि विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या तरुणींनी या हुल्लडबाजी तरुणांचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला आणि त्यांनी आपल्या पालकांना पाठवला आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई केल्याचं सुद्धा समजतं। त्यामुळे फलकुमा एक्सप्रेसमध्ये तरुणांनी विद्यार्थिनींसोबत हे असभ्य वर्तन केलंय। विद्यार्थिनींची सुरक्षा आणि विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दिखा इधर आएगा ना, भी बाहर आएगा ना, वो आने दो उसका फोटो लेना, बाहर निकलेगा ना वो। दिखा इधर आएगा ना, भी बाहर आएगा ना, वो आने दो उसका फोटो लेना, बाहर निकलेगा ना वो। दिखा इधर त्यामुळे नागपूरमध्ये तरुणींसोबत रेल्वेमध्ये असभ्य वर्तन करण्यात आलेलं आहे। या हुल्लडबाज तरुणांचा व्हिडिओ या विद्यार्थिनींनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो आपल्या पालकांना सुद्धा पाठवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्वरित या रेल्वे प्रशासनाकडे याची तक्रार सुद्धा केलेली आहे। फलकुनामा या एक्सप्रेसमध्ये तरुणांनी हे तरुणींसोबत गैरवर्तन केलेलं आहे। या विद्यार्थिनींचा एक गट कराटे टीम त्यांची मॅचेससाठी जात होती। ट्रेननं प्रवास त्या करत होत्या आणि त्यावेळी हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय। फलकुनामा एक्सप्रेसमध्ये तरुणांनी विद्यार्थिनींसोबत हे असभ्य वर्तन केलेलं आहे। विद्यार्थिनींची सुरक्षा आणि विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या पार्श्वभूमीवरती सध्या आता पोलीस प्रशासन काय निर्णय घेतं आणि कशा पद्धतीने तपास करतं, या हुल्लडबाज तरुणांना पोलीस ताब्यात घेतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर दाद दिली पाहिजे या विद्यार्थिनींच्या धाडसाला। त्यांनी या ट्रेनमध्येच या तरुणांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो आपल्या पालकांना सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे। आजूबाजूचे जे काही सहप्रवासी होते त्यांनी फक्त आणि फक्त बघायचीच भूमिका घेतल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। कोणी सुद्धा या विद्यार्थिनींच्या मदतीला धावून आलेलं नव्हतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्या सोबत आहे। तेजस, या विद्यार्थिनींनी व्हिडिओ रेकॉर्ड करून या हुल्लडबाज तरुणांचा आपल्या पालकांकडे पाठवला आणि त्यानंतर कारवाई करण्यासाठी त्या पालकांनी रेल्वे प्रशासनाकडे धाव घेतली। काय कारवाई करण्यात आली आहे का? हे तरुण ताब्यात आहेत का पोलिसांच्या? नक्कीच आपण जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे। नागपूर विद्यापीठाच्या मुलीचे कराटेचा संघ जे आहे ते शनिवारी रवाना झाले आहे। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर भुवनेश्वरून बालासोरकडे जाण्यासाठी जे आहे ते फलकुनामा एक्सप्रेस ही गाडी पकडली। या दरम्यान जे आहे काही तरुणांनी जे हुल्लडबाजी केली, गैरवर्तणूक केली आहे आणि या संपूर्ण संदर्भात बघितलं असेल तर जे प्रशिक्षक सुद्धा जे आहेत त्यांच्या सोबत नव्हते, ते दुसऱ्या डब्यामध्ये बसले होते। त्या संपूर्ण संदर्भात त्या विद्यार्थ्यांना जे आहे त्रास सहन करावा लागला, मनस्ताप सहन करायला, कारण की ते विखुरलेल्या अवस्थेत त्या संपूर्ण प्रवासामध्ये होते। या प्रवासात जे आहे ते काही तरुणांनी जे आहे ते हुल्लडबाजी केली। या संदर्भात त्यांनी या व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ जे आहे ते आपल्या पालकांना पाठवला। रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून या संपूर्ण जे आहेत ते तरुणांना जे आहे ते खाली उतरवलं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। काही तरुण जे आहेत अटकेत असल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे आणि या संदर्भातली तपास सुद्धा जे आहे ते सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।